नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे इंग्रजी विषयाचं बापू छत्रे यांच्याकडे, तर संस्कृत विषयाचं बापूशास्त्री शुक्ला यांच्याकडे झालं. पुढे 1825 साली ते मुंबईमध्ये शिक्षणासाठी आले आणि तिथे शिक्षण घेऊ लागले. बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासूनच खूप बुद्धिवान होते, त्यामुळे त्यांना बाल बृहस्पती या नावाने ओळखले जात असत. विद्यार्थी दशेत असताना शिकतच ते गणिताचे प्राध्यापक म्हणूनही कार्य करू लागले. त्यासाठी त्यांना 15 रुपये पगार मिळत असे. पुढे 1832 साली ब्रिटिश सरकारने त्यांची नियुक्ती अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून केली. तेथे त्यांनी 2 वर्षे कार्य केले. नंतर 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून तिथे कार्य करू लागले. तेथे त्यांनी गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांचे अध्यापन केले. बाळशास्त्री जांभेकर यांना अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत, तेलुगू, कानडी तसेच बंगाली, फारसी या देशी भाषा अवगत होत्या. त्याचबरोबर इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच या विदेशी भाषाही त्यांना अवगत होत्या. इंग्रज सरकारने त्यांची अनेक पदांवर नियुक्ती केली होती. जसे की मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तसेच कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. इंग्लंडच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेमध्येही बाळशास्त्री जांभेकरांचा खूप मोठा हात होता. 1830 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांची नियुक्ती झाली व 2 वर्षांनी सेक्रेटरी या पदावर त्यांची नियुक्ती झाली. समाजाने शिक्षण घ्यावे या मताचे बाळशास्त्री जांभेकर होते. त्यांनी विद्याभिलाषी व्हा, विद्याभ्यास करा असे लोकांना सांगितले. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले आणि लोकांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्या असे सांगितले. विधवा विवाहाचा शास्त्रीय आधार शोधण्याचे कार्य त्यांनी गंगाधर शास्त्री फडके यांना दिले व त्यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतला. विद्या हेच बळ हा लेख त्यांनी 24 ऑगस्ट 1832 साली दर्पण या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केला. हिंदू धर्म व हिंदू संस्कृती याबद्दल बाळशास्त्री जांभेकरांना आदर होता. बाळशास्त्री जांभेकरांबद्दल माहिती घेत असताना शेषाद्री प्रकरण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर शेषाद्री प्रकरण काय आहे ते आपण बघूया. शेषाद्री या नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला 2 मुले होती, नारायण व श्रीपती. ही दोन्ही मुले ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. यापैकी नारायण या मुलाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आपला दुसरा मुलगा श्रीपती यानेही ख्रिस्ती धर्म स्वीकारू नये या चिंतेने त्याचे वडील बाळशास्त्री जांभेकरांकडे गेले. बाळशास्त्री जांभेकरांनी शेषाद्रीला पुढे करून न्यायालयाकडून श्रीपतीचा ताबा मिळवून घेतला. श्रीपतीने धर्म स्वीकारलेला नव्हता, तरीही सनातन्यांनी त्याला हिंदू धर्मात परत घेण्यास विरोध केला. त्यावेळी बाळशास्त्री जांभेकरांनी करवीर मठाच्या शंकराचार्यांकडून श्रीपतीचे शुद्धीकरण करून त्याला हिंदू धर्मात परत घेतले. यावर सनातन्यांनी बाळशास्त्री जांभेकरांचा खूप छळ केला. सरकारने शिक्षण देताना त्यामध्ये धर्मकारण करू नये या मताचे बाळशास्त्री जांभेकर होते. सरकारने धर्मकारण करू नये अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल या मताचे बाळशास्त्री जांभेकर होते. बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात, कारण त्यांनी मराठीतील पहिला वृत्तपत्र दर्पण हा 1832 साली प्रदर्शित केला. दर्पण हा वृत्तपत्र 2 भाषेमध्ये होता. यामध्ये डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेलं असत आणि उजव्या बाजूला या इंग्रजीचेच भाषांतर केलेले असत मराठीमध्ये.
तर इंग्रजीमध्ये स्वतः बाळशास्त्री जांभेकर लिहित असत, तर मराठीमध्ये भाषांतर हे भाऊ महाजन हे करत असत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दर्पण हा पहिला मराठी वृत्तपत्र आहे, परंतु 100% मराठी वृत्तपत्र नव्हतं, कारण 50% इंग्रजीमध्ये होता आणि 50% हे इंग्रजीचेच भाषांतर मराठीमध्ये होते. जर 100% मराठी वृत्तपत्र कोणता असं विचारलं तर हा मुंबई अखबार. हा 1840 पासून सुरू झाला. तर 100% 100% मराठी भाषेतला वृत्तपत्र हा मुंबई अखबार आणि मराठी भाषेतील पहिला वृत्तपत्र हा दर्पण आहे. दर्पण हे वृत्तपत्र हे पहिले 4 महिने पाक्षिक होते. दर्पण हे वृत्तपत्र पहिले 4 महिने पाक्षिक होते, म्हणजे दर 15 दिवसाला प्रसिद्ध होत होते. 15 दिवसाला एक अंक. 4 महिन्यानंतर हे साप्ताहिक झाले, म्हणजे दर 7 दिवसाला किंवा एका आठवड्याला हे दर्पणचा अंक प्रसिद्ध होत असे. 1840 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन हे वृत्तपत्र काढलं. 1845 साली वृत्तपत्रातून पहिली छापील ज्ञानेश्वरीची प्रत ही बाळशास्त्री जांभेकरांनी जगासमोर आणली. दादाबाई नौरोजी हे बाळशास्त्री जांभेकरांना गुरु मानत होते. बाळशास्त्री जांभेकरांना आद्य इतिहासकार असेही म्हणतात. आद्य इतिहासकार. कारण त्यांनी इतिहासावर खूप संशोधन केले, तसेच अनेक ग्रंथही लिहिले. त्यापैकी इंग्लंड देशाची बखर याचा भाग 1, भाग 2, हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास, तसेच अनेक इतिहासपर ग्रंथ लिहिले. त्याचबरोबर त्यांनी बालव्याकरण हा ग्रंथही लिहिला. ज्योतिषशास्त्र, सारसंग्रह, नीतिकथा इत्यादी ग्रंथही बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिले. बाळशास्त्री जांभेकरांना अनेक पदव्या दिल्या गेल्या. त्यापैकी मराठी वृत्तपत्राचे जनक, आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे गंगोत्री, तसेच व्यासंगी पंडित या पदव्या बाळशास्त्री जांभेकरांना दिल्या गेल्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.